ओके. कालचा जो टॉपिक आहे पेंडिंग, अजाईल. अजाईलचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? अजाईल, व्हॉट इज मीन बाय जनरल अर्थ? सर अजाईल मीन्स क्विक फास्ट. क्विक, फास्ट किंवा म्हणजे म्हणतो ना आपण अजाईल म्हणजे एकदम स्फूर्ती. ती म्हणू शकता तुम्ही. सर आवाज नाही येत ऍक्च्युली. हॅलो. हा. आता येतोय का? बारीक आहे. एक मिनिट, मी हा आवाज बारीक वाढवतो. येतो एकदम. असं असं पहिल्यासारखं आता फुलाला येतोय का पाहिजे. बरोबर? आता येतो बरोबर हा आवाज? येस. हा. हा येस येस येतो येतो. अजाईल मीन्स फ्लेक्सिबल. ऍडजस्ट. अजाईल मीन्स फ्लेक्झिबल. फ्लेक्सिबल. 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 मग आता ह्या मेथडचा अर्थच काय, की जी तुमची मेथोडॉलॉजी असते ना, अजाईल मेथोडॉलॉजी म्हणजे काय, की तिथे ते काय करतात, की प्रोजेक्ट प्रिपरेशन करतात, बरोबर? ओके. आणि नंतर ज्या फेजेस आहेत, म्हणजे त्यामध्ये ते काय करतात, की स्प्रिंट्स करतात. स्प्रिंट. स्प्रिंट म्हणजे काय? आता इथे तुम्ही जर कालची मेथड बघितली असेल, तुम्ही ब्ल्यू प्रिंट पूर्ण बनवता. ब्ल्यू प्रिंट फार भारी असतो, बरोबर? त्याच्यानंतर आपण काय करतो, डायरेक्ट कन्फिग करतो. आणि या कन्फिग मध्ये तुमचं बिझनेस एन्व्हायरमेंट काहीच नसतं ना. म्हणजे उद्या डायरेक्ट फायनल प्रिपरेशनला गेलात तुम्ही, सायकल करताना, मग बिझनेसला ट्रेनिंग देताना किंवा टेस्टिंग करताना बिझनेस साईडनं, मग त्यावेळेस त्यांना जर काही चेंज हवा असेल, तर आपण काय म्हणतो, तुम्ही आम्हाला पहिले सांगितलं नाही. बिझनेस काय म्हणतो, मला काय करता यायचं त्यावेळेस, छोटा मोठा चेंज तर राहणारच की. कारण सगळ्या प्रोसेस इनिशियली न दाखवता, कारण बिझनेस इम्प्लिमेंटेशन हे थेरोटिकल डिस्कशन झालं ना ते, विदाउट सिस्टम. म्हणून आता जी मेथड चलते ती अजाईल मेथड चलते. अजाईल मेथड म्हणजे काय, की प्रोजेक्ट प्रिपरेशन करून घ्यायचं. समजा नॉर्मल किती टीम राहील, काय राहील, स्कोप काय राहील, हे ते टाइम लाईन फिक्स करायचे, बरोबर? त्याच्यानंतर काय करायचं, प्रिंट म्हणजे काय, की ह्या प्रिंट मध्ये काय असतं, की पेज असतं. पेज म्हणजे काय, तर 4 महिन्याचं एक एक्झाम्पल, 4 महिन्याचं एक प्रोजेक्ट, 4 महिन्याचं काम. तर मी काय म्हणणार, पियुषला मी काय करणार आहे, पियुष कडनं सेल्स आणि रिटर्न हे मी करून घेणार आहे. किंवा स्टेज वन मध्ये आपण काय करून घेणार आहे, सेल्स आणि रिटर्न. ओके, बरोबर, समजलं? म्हणजे कळालं का, स्टेज 1 म्हणजे काय, 4 महिन्याचा ड्युरेशन, बरोबर? इथपर्यंत लक्षात आलं का? हो हो. ह्याच्यामध्ये हो आपण येस. काय करणार आहेत, एक सेल्स आणि रिटर्नचं कम्प्लीट सायकल डेव्हलप करणार, तसं आपण त्यांना सांगितलं. ओके म्हटलं त्यांनी. कुणाला सांगितलं, बिझनेसला. मग एक म्हणजे स्टेज 1च्या स्टार्टला एक मीटिंग होते, आणि हे तुम्ही सांगता काय काय करणार त्या स्टेजमध्ये. मग सुरू झालं, लेट्स आपण धरू की 1 जानेवारीला तुमची पेज सुरू झाली, रॅन्डम डेट. मग त्याच दिवशी स्प्रिंट पण सुरू झाली, बरं का, फर्स्ट स्प्रिंट. मग ही स्प्रिंट किती दिवसाची असते, 1 जानेवारी ते 27 जानेवारी किंवा 28 जानेवारी असं धरा. ओके. तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता, स्प्रिंट 1 मध्ये तुम्ही काय डिसाईड करता, स्प्रिंट 1 मध्ये तुम्ही डिसाईड करता, म्हणजे एकच मिनिट, समजेल असं मी चार्ट बनवतो. 1 जानेवारी ते 28 जानेवारी करून दिलं असतं ते. ओके. पुन्हा 1 ते 24. सर आवाजच कमी येत नाही. नाही नाही, मला बोलतच नाही. कटून 24. येतोय सर खूप.
सगळ्यांनाच येतोय का? हो, मला पण म्हणजे कमी बारीक येतोय असं. येतोय ते येतोय का? तेव्हा समजत नाही. एक मिनिट ऑर्डर किती. हं. आता ठीक आहे. आता येतो का बघा बरं. हो, हो येतो सर. आता ठीक. हं. तर आता हे आपण स्टेज वन मध्ये काय डिसाईड केलं, की बाबा सेल्स आणि रिटर्नचं कम्प्लीट सायकल डेव्हलप करणार आहे. ठीक आहे, डिस्कस झालं. स्प्रिंट वन साठी मग त्या कम्प्लीट सेल आणि रिटर्न आपण डिसाईड केलं. मग स्प्रिंट वन साठी काय लागणार आहे? स्प्रिंट वन मध्ये तुम्ही काय करणार? स्प्रिंट वन म्हणजे काय माहिती का? फक्त 1 जान ते 28 जान म्हणजे एका महिन्याचं काम. राईट? ह्याच्यात आम्ही ऑर्डर टू कॅश सायकल डेव्हलप करणार, म्हणजे सेल्स ऑर्डर, डिलिव्हरी, रिटर्न. बरोबर? मग हे तुम्ही पूर्ण डेव्हलप करता. मग ऑर्डर टाइप ZOR, डिलिव्हरीचं टाइप बनवता, इनवॉइसचं बनवता. त्याच्यात मग पूर्ण सायकल घेऊन करता. बरोबर? त्याच्यामध्ये मी रिटर्न केलंय का? नो. रिटर्न केलंय का? हम्म. रिटर्नचं डेव्हलपमेंट केलं का? नाही केलं. मग मी करणारच नाही, कारण ते प्लॅन मध्येच नाहीये. जानेवारीच्या प्लॅन मध्येच नाहीये ते. मग 28 जानेवारी झाली ना, मग 29 जानेवारीला जी मीटिंग असते विथ बिझनेस, त्यामध्ये आपण डेमो देतो त्यांना, की आम्ही स्प्रिंट वन साठी हे डिसाईड केलं होतं, की O2C सायकल, की बघा हे ऑर्डर कशी काढतात. देन आफ्टर वी कॅन डू द डिलिव्हरी. आफ्टर दॅट वी कॅन डू द इनवॉइस. बरोबर आहे? पण एखाद्याने विचारलं, की वेअर डू प्रिंट ऑफ इनवॉइस? इट इज प्लॅन फॉर प्रिंट. बरोबर आहे? आलं का लक्षात? हम्म, हम्म. हां. आणि जर एखाद्यानं म्हटलं, की हा ह्याच्यामध्ये काहीतरी मिस आहे तुमचं, कुठलं प्रिंट वन मध्ये तुम्ही एडिट इनवॉइस काढलं, पण आम्हाला नंबर रेंज 9 पासून नको, आम्हाला 9 पासून पाहिजे. असं जर हम्म, त्यांनी सांगितलं, तर आपल्याला स्कोप आहे प्रिंट टू मध्ये ते ऍड करून घेण्याचं. बरोबर? हम्म, पण असा हम्म, इथं स्कोप आहे का काही? कारण बिझनेसला आपण डायरेक्टली बऱ्याच काळानंतर दाखवणार सगळं, फायनल प्रिपरेशनच्या वेळेस किंवा एंडिंगला. मग त्याच्यामुळे ते काय म्हणतात, की अजाईल मेथोडॉलॉजीचा म्हणजे हे का, तर तुम्ही स्कोप डिसाईड करता, छोटे छोटे करता त्याचे, आणि ते लगेच दाखवतं. म्हणजे बिझनेस आणि तुम्ही डेव्हलपमेंट पॅरल, तुम्ही डेव्हलपमेंट जशी करता तसं बिझनेसला दाखवत राहता. पूर्ण कंप्लीट झाल्यावर किंवा 80% झालं दाखवता का? हम्म, लगेच मग तुम्ही दाखवलं स्प्रिंट जानेवारीच्या एंडिंगला ते दाखवलं, 29 जानेवारीला मीटिंग झाली, दाखवलं. आणि त्यांना ते पण सांगितलं, की स्प्रिंट टू मध्ये सतत ते प्लस सांगतात, की स्प्रिंट टू मध्ये काय घ्यायचंय. प्रिंट टू मध्ये आम्ही प्रिंट फॉर्मॅट डेव्हलप करणार आहे त्याचा, म्हणजे त्याचा इनवॉइसचा जो फॉर्मॅट आहे तो डेव्हलप करणार. 1 मार्च टू 28 मार्च याच्यामध्ये आपण रिटर्न डेव्हलप करणार आहे, रिटर्न सायकल. म्हणजे मग हम्म, फेब मध्ये आपण ती प्रिंटिंग सगळं दाखवलं. त्यांनी जर एखादा ओपन पॉईंट जर स्प्रिंट वनला सांगितले असतील, ते पण आपण कव्हर केले स्प्रिंट टू मध्ये. ओके. पुन्हा स्प्रिंट थ्री साठी आपण रिटर्न सायकल दाखवली त्यांना. म्हणजे लक्षात आलं का, 1 मार्च ते 28 मार्च हे तुम्ही डेव्हलपमेंट करायचं आणि 29 मार्चला त्यांना डेमो द्यायचं. हम्म, डेमो म्हणा किंवा त्याच्या पीपीटीज दाखवायच्या, म्हणजे तुमची जी डेव्हलपमेंट आहे त्यांना ती प्रेझेंट करायची एनिवे, आयदर थ्रू सिस्टम और हम्म, आयदर थ्रू डॉक्युमेंट. ओके. त्याच्यानंतर तुम्ही 1 एप्रिल ते 28 एप्रिल याच्यामध्ये तुम्ही अकाउंट डिटर्मिनेशन दाखवून असतो किंवा तुमचे इनवॉइस आणि रिटर्नचे अकाउंटिंग अशा बनते, सो दॅट इट विल बी नलिफाय. मग ही झाली स्टेज वन. त्याचप्रमाणे काय होतं, स्टेज टू. स्टेज टू साठी काय, वेगळाच टॉपिक आहे त्याचा, आणि टाइम ड्युरेशन पण वेगळे. येते का लक्षात? म्हणजे
त्याचं बेनिफिट अजाईल मेथॉडॉलॉजी ही एवढी फेमस झाली आता की अगदी जर तुम्हाला अजाईल ट्रेनिंग दिलं जातं, स्प्रिंट म्हणजे काय, स्टेज म्हणजे काय, त्याच्यानंतर गॅप आलेली कशी हँडल करायची, म्हणजे ट्रेनिंग ट्रेनिंग म्हणजे आपल्याला तो आपण काय अजाईल कन्सल्टंट नाहीत, पण ते पूर्ण सांगतात की अजाईल म्हणजे नेमकं आम्ही कसं कसं करणार. मला एवढं नाही नीट कळालं पण. तुम्हाला नीट नाही कळत, ठीक आहे. ते 1 जानेवारी ते 28 जानेवारी ते थोडं कळालं, पुढचं नाही कळालं. एक मिनिट. आपला सिलेबस आहे, राईट? सॉरी. ओके, हा आपला सिलेबस. आपला सिलेबस आहे, राईट? हो. बरोबर आहे. आता सिलेबस म्हणजे ह्या टॉपिक्स आहेत ना, सिनेरियोज आहेत हे सगळे. जर बिझनेस म्हणला की आम्हाला हे सगळंच पाहिजे, सेल्स, रिटर्न, क्रेडिट मेमो, डेबिट मेमो, हे तुम्ही काय करणार? सगळं कन्फिग्रेशन करणार, बरोबर? सगळं कन्फिग्रेशन करणार, टोटल एफओटीचं करणार, कन्साइनमेंटचं करणार, रशचं करणार, थर्ड पार्टी करणार आणि बिझनेसला आणि दाखवणार. ह्याच्यात तुम्हाला 4-5 महिने लागतील ना सगळं करायला. हम्म. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही बिझनेसला दाखवणार. बघा, बिझनेस म्हणते अरे हे तर चूक आहे, हे तर आम्हाला असं नव्हतं पाहिजे, आम्हाला हे पण असं नव्हतं पाहिजे. मग तुम्ही काय म्हणणार? अरे माझे 4 महिने घेतले आणि तुम्ही काय म्हणता आता हे चूक आहे, बरोबर? हो. तुम्ही बिझनेसला काय म्हणणार? तुम्ही मला सांगितलं नव्हतं. बिझनेस काय म्हणणार? की तुम्हाला समजायला पाहिजे, किंवा तुम्ही आम्हाला विचारलंच नाही, किंवा एवढा छोटा मोठा पॉईंट हातच असतो. हम्म. कारण तुम्ही सगळं थेरॉटिकल डिस्कशन केलं, आम्हाला सिस्टम आजच दिसते, तर आम्ही आजच सांगणार ना मग, हम्म. राईट? हा, मग काय झालं? ह्याच्यानंतर हे इश्यूज येत आहेत, म्हणून अजाईल मेथड फेमस. अजाईल मेथड मध्ये काय होतं? तुम्ही काय करणार? मी तुम्हाला सांगणार की O2C डेमो इथपर्यंतचा जो सिलेबस आहे तो आपण स्टेज 1 मध्ये कन्सिडर करणार आहोत. समजा लेट्स से आपण धरू येल्लो मार्क, हा आपण हम्म. स्टेज 1 ला. हम्म. स्टेज 1 ड्युरेशन काय ठेवणार? स्टेज 1चा समजा मी काहीतरी ठेवील. स्टेज 1चा ड्युरेशन समजा मी इथं ठेवतो 1 जान ते, माझा प्रोजेक्ट असं समजू की 1 जानेवारी पासून सुरू झाला, 1 जान ते 30 एप्रिल, हम्म. बरोबर? हम्म. आता मग तुम्ही 4 महिने हे काम करणार आहेत, पण पुन्हा ह्या हम्म. 4 महिन्याला तुम्ही कसं केले? स्प्रिंट मध्ये. किती स्प्रिंट ओके. मध्ये? हे काही इथे लिहिलेलं आहे बघा मी. वाटलं तर मी थोडस कट करतो. हम्म. आता ही स्टेज झाली, बरोबर? मग स्प्रिंट वन म्हणजे काय? की बाबा हे जे तुम्ही ठरवले, तुमचा जो सिलेबस आहे पूर्ण तितका, हम्म. हा जो दाखवला ना मी तुम्हाला येल्लो केलेला, हा. हा परत मी 4 तुकड्यात डिवाइड करणार. स्प्रिंट 1 मध्ये O2C डेमो आणि प्रीसेल. स्प्रिंट 2 मध्ये कस्टमर मास्टर आणि रिटर्न, त्याचं हम्म. डेव्हलपमेंट करणार आणि तुम्हाला दाखवणार. म्हणजे प्रत्येक महिन्याला मी काय काम केले ते तुम्हाला डेमो मध्ये दाखवणार. मग तुम्हाला चूक वाटेल का आता? नाही. कारण मी जशी डेव्हलपमेंट करायलो 2 महिन्यातली लगेच तुम्हाला दाखवायलो, बरोबर? म्हणजे तुम्हाला ऍट द एंड ऍज अ बिझनेस, ऍट द एंड तुम्हाला काही सरप्राईज मिळत आहेत का? कळतंय का? म्हणजे ऍट द एंड तुम्हाला काही सरप्राईज मिळत आहे का? सरप्राईज नाही नाही नसणार ना. नाही नाही तुम्ही नाही. सोबत सोबतच चालायलात ना. हो. जसं आपण एखादं घर, तर आधी आपण एखाद्या घराचं कन्स्ट्रक्शन चालू असतं, तर आपण काय करतो? तो नक्शा बघतो, राईट? आता तुम्हाला फरक सांगतो. हम्म. घर बांधणे आणि फ्लॅट, हा फ्लॅट मध्ये आपल्याला ते दाखवतात बघा सर, तुमचा असा फ्लॅट राहील, हे इतके इतके स्क्वेअर मीटर तुमचं किचन राहील, इतके इतके स्क्वेअर मीटर तुमचं हे राहील, असं राहील तसं राहील. ओके, आपल्याला ते डेमो फ्लॅट दाखवतात, बरोबर ना? हम्म. हा, पण मला माहिती प्रॅक्टिकली
ज्यावेळेस फ्लॅट मिळतो त्यावेळेस तुम्हाला काहीतरी सरप्राईज मिळतात ना. अरे आपल्याला वाटलं नव्हतं किचन एवढं छोटं असेल, आपल्याला वाटलं नव्हतं की विंडो अशी ती दिसेल, दिसतं का नाही. फ्लॅटला म्हणजे जे डिस्कशन केले ऍट द स्टार्ट, त्याच्यानंतर ज्यावेळेस ते फ्लॅटचा हँडओव्हर देतात किंवा थोडंसं बघायला मिळतं, त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, अरे यार हे थोडंसं वेगळंच आहे नाही. म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव आहे का पियुष तुमचा? हॅलो, आवाज येत नाही कोणाचा. तर ते आवाज बाहेरचा होता म्हणून म्यूट केलेला. म्हणजे हा. बरोबर कसं होतं. आणि तेच जर तुम्ही घराचं कन्स्ट्रक्शन करता, तुम्हाला डिझाईन मिळते आणि जसं कन्स्ट्रक्शन होतं तसं तसं तुम्ही प्रेझेंट करता, बरोबर. हम्म. मग तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता ना. हा. म्हणजे ही सरप्राईज वॉल नाही. सरप्राईज काय नाही, म्हणजे अंदाज ऑलरेडी तुम्हाला येत राहतो की ही भिंत हम्म. इतकीच राहील. अच्छा, तर ह्या विंडो साईज इतकीच राहिल्याने विंडो ह्याच संपल्या राहतील, किंवा तुम्हाला वाटलं की हम्म. नको ह्या ह्या साईडला विंडो नको, ह्या साईडला घ्यायची, इट्स ओके, तुम्ही घेऊ शकता. काही चेंजेस हम्म. करून घ्यायचे असतील करू शकता. म्हणजे कारण का तुम्ही डेव्हलपमेंट आणि तुम्ही पॅरल पॅरल करत आहात सगळं, राईट. हम्म. मग ह्याला म्हणायचं अजाईल मेथोडॉलॉजी. आता एक दुसरा तुमचा फ्लॅट आहे, तुम्ही फ्लॅटला म्हणलात की नाही यार मला किचन ओटा व्हाईट पाहिजे होता, तुम्हाला काय चूक आहे का? हा. नाही. त्याला म्हणायचं मग ते पुन्हा तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊनच करावं लागतं. तसंच मग इथे सुद्धा काय होतं, असॅप मेथोडॉलॉजी आहे ना, असॅप म्हणतो मी, जी आपण काल शिकली होती. त्या हम्म. मेथोडॉलॉजीला मग तुम्हाला परत रिवर्क करावं लागतं, म्हणजे कॉस्टिंग वाढ होईल. छोटी मोठी असतील तर आपण कन्सल्टंट काय म्हणत नाही, नसेल तर मग डायरेक्ट आपलं मॅनेजमेंट म्हणतं नाही आम्हाला ह्याच्यामध्ये एक 20 डेज वर्क डेज लागेल तर तुम्हाला त्याचे पैसे द्यावेच लागतात, कितीच घेऊन तरी. हम्म. म्हणून ह्याला म्हणायचं की असा मेथोडॉलॉजी तो म्हणजे बॅकलॉग तो आहे किंवा ड्रॉबॅक. आणि जी अजाईल मेथोडॉलॉजी, त्याच्यामध्ये तुमचे पूर्ण डेव्हलपमेंट पॅरल चालतात. स्टेज 1 मध्ये सगळं 1 एप्रिल समजा ही झाली तुमची. सर मग इथं आता जे आहे प्रिंट स्टेज वन मध्ये बघितलं आपण. ओके, स्टेज वन मध्ये ओटीसी प्रिंट रिटर्न आणि अकाउंट 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 है ना. डिटर्मिनेशन, अकाउंट हां, डिटर्मिनेशन, ओके. अकाउंट डिटर्मिनेशन. तर इथं आपलं रिक्वायरमेंट गॅदरिंग कुठं होते मग? नाही नाही, ह्याचे जे स्प्रिंट आहेत ना, त्या स्प्रिंट हम्म. मध्ये काय होतं सांगतो तुम्हाला, रिक्वायरमेंट गॅदरिंग. आता मग स्प्रिंट जसं मध्ये जसं की आपलं ॲसॅप बरोबर, मध्ये. हां. राईट 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 राईट, युअर क्वेश्चन इज ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे कसे रिक्वायरमेंट कळणार, बरोबर. मग ह्या हम्म. स्प्रिंट मध्ये काय होतं की, सॉरी, स्प्रिंट मध्ये काय होतं, इथे आपल्याला मिळतात स्टोरी, स्टोरी नंबर 1122 लेट्स से. ह्या स्टोरी नंबर मध्ये काय असतं माहिती, हे कोणाकडून मिळते आपल्याला, बिझनेस कडनं मिळते आपल्याला. ह्या हम्म. स्टोरी मध्ये लिहिलेलं असतं त्यांची रिक्वायरमेंट फॉर द ओपस, हम्म. म्हणजे कुठला ऑर्डर टाईप पाहिजे, त्याची नंबर रेंज काय पाहिजे, राईट, त्याला हम्म. कनेक्टेड सेल्स एरिया कुठला किंवा काय. लगेच जी प्रिंट साठी जी स्टोरी बनते ती बनते स्टोरी नंबर 1123. त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट्स असतात. हम्म. स्टोरी नंबर 1124, स्टोरी नंबर 1125, राईट. आता म्हणजे जे मी आता डेव्हलपर लोकांकडनं ऐकलंय, त्याच्याकडे 4 स्टोरी पेंडिंग आहे, अजून अजून 2 देणार आहेत. राईट, एक्झॅक्टली राईट. 4 स्टोरी पेंडिंग आहेत, म्हणजे त्याच्याकडे 4 कामं दिली होती, ती त्यानं केलेली नाहीये. पहिल्या स्टोरीमध्ये समजा प्रिंट रिलेटेड काम होतं, दुसरे त्या स्टोरीमध्ये लिहिलेलं असतं की ही आमची रिक्वायरमेंट आहे. हम्म. आणि आपल्या बरोबर. एसीपी मध्ये पण असंच असतं का? फक्त डेव्हलपमेंट मध्ये राहतं? नाही नाही, जे इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट आहे ना, त्यालाच हे असं असतं. ओके. म्हणजे हे सगळं काम छोट्या छोट्या तुकड्यात करतात, म्हणजे रिक्वायरमेंट सुद्धा छोट्या छोट्या तुकड्यात आणि वर्क पण छोट्या छोट्या तुकड्यात, म्हणजे सो दॅट की
एकमेकांना अंडरस्टँडिंग आलं पाहिजे की तुम्ही काय मागताय आणि मी काय देतोय ते थोडं 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 मॅच व्हायला गेलं पाहिजे ना, सो दॅट तर की याच्यात ऍक्टिव्हेट मेथडॉलॉजी पण असते ना? तीच आपलाच ऍक्टिव्हिटी रेसिपी म्हणतात. अच्छा अच्छा, ओके. ओके, काय ऍक्टिव्हिटी म्हणतात? रेसिपी, ASAP असं. अरे ऍक्सलरेटेड रेसिपी ही आहे मग स्थापन methodology. आता ही खरं तर स्लोली स्लोली थोडीशी डाऊन होते आणि अजाईल किंमत हे आणि अजाईल वेगवेगळे आहे का? तेच तेच म्हणजे मेथडॉलॉजी म्हणजे काय, एखादा प्रोजेक्ट तुम्ही कुठल्या मेथडने डिलिव्हर करणार आहात. नाही नाही, पण हे तुम्ही अजाईल आणि ऍक्सलरेटेड रेसिपी वेगवेगळे आहे का? नाही नाही, एक मिनिट नाही, तुम्ही हे काय झालं, एक मिनिट. तुम्हाला समजा ह्याच्याकडे तुमच्याकडे प्रोजेक्ट आला बरोबर, हा तुम्हाला सांगितलं की इम्प्लिमेंटेशनचा प्रोजेक्ट आहे हा आणि वी हॅव टू डिलिव्हर विथ सॅप मेथोडॉलॉजी. मग तुमच्या हा. स्टेप्स कशा राहतील, म्हणजे तुमचे ते स्टेप कशा, स्टेज बनवून स्प्रिंट बनवायचे. नाही नाही नाही. तुमचं मग प्रोजेक्टेशन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा टीम आयडेंटिफिकेशन, स्कोप, नंतर बिझनेस ब्लूप्रिंट, एक मोठा डिटेल डॉक्युमेंट बनवून. हम्म ओके, त्याच्यानंतर तुम्ही डेव्हलपमेंटसाठी काम सुरू करणार. हम्म त्याच्यानंतर फायनल प्रिपरेशन मध्ये टेस्टिंग मास्टर अपलोड करणार, त्यांना दाखवणार, हे करणार आणि नंतर हम्म बोलायला बरोबर. हम्म. आता बरोबर. कल्पेशला एक प्रोजेक्ट मिळाला इम्प्लिमेंटेशनचाच, ते म्हणले की अजाईल करायचं आहे आपल्याला. हां हां. अजाईल मध्ये काय होणार मग, ते पहिल्यांदा डेट्स त्यांना माहिती, मग ते स्कोप काढणार आधी पहिल्यांदा. इथं ही जी स्टेप जवळपास कॉमनच असते, टाइमलाईन आणि स्कोप बरोबर. हम्म. आणि मग तो स्कोप डिवाइड करणार स्टेजेस मध्ये. हम्म. हम्म. पहिल्या स्टेज मध्ये तुमची जी रिक्वायरमेंट आहे ते काय काय कम्प्लीट करायचं आहे आपल्याला, दुसऱ्या स्टेज मध्ये काय काय हम्म. कम्प्लीट करायचं आहे आपल्याला. हम्म. हम्म. मग त्या रिक्वायरमेंट सगळ्या आपण लिहून घेणार. असं इथं लिहिलं नाही का मी, स्टोरी नंबर, हे नंबर, ते त्याला त्याला ऍक्सेप्ट म्हणता का? त्याला अजाईल म्हणतात, अजाईल. नाही नाही, सिम्पल ना. म्हणजे हे जे हं, अजाईल कळालं मला. हं. ऍसॅप, ते ऍसोलेटेड ऍसॅप किंवा एसएपी किंवा ऍसॅप, ते म्हणजे हे वरचं जे प्रोजेक्ट प्रिपरेशन आहे ते सगळं त्याला ऍसॅप म्हणता का? येल्लोच्या वरचं जे आहे ना ते हा स्लॅब, किंवा हे जरा ना शॉर्ट मध्ये लिहिलेलं ना मी. हम्म आणि हे अजय. ओके, कळालं. ओके, मीन्स बोथ हम्म आर द मेथड फॉर द इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट, किंवा बोथ आर द हम्म वेज ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ एनी हम्म एसएपी प्रोजेक्ट. हम्म बरोबर, हम्म. आलं लक्षात. पण मग आता पण मग ह्या ज्या वरच्या स्टेजेस आहेत, प्रोजेक्ट प्रिपरेशन, ब्ल्यू प्रिंट, हे ह्या सगळ्या खाली अजाईल मध्ये पण होतात का परत? पण ते नाही होत ना, तुकडे. नाही होत ना. किंवा अजाईल मध्ये तशा करायच्या म्हणजे कसं माहितीये का, अजाईल मध्ये का करू शकत नाहीत, मग हे ह्या वरच्या मेथडनं काय होईल, ती मेथड एकदा कंप्लीट झाली, समजा बिझनेस ब्लूप्रिंट झाली का तुमची बरोबर, आणि एखादी बिझनेस प्रोसेस समजा स्किप झाली हम्म सांगायची, समजा स्क्रॅप मेथड, लेट्स से स्क्रॅप सेल, किंवा लेट्स से किंवा माझा विसरला सांगायचा. हम्म मग काय म्हणतो आपण, नाही तुम्ही सांगितलं ना, आता आमचं पूर्ण कन्फिगरेशन डिस्टर्ब होईल, हम्म की आम्ही रेडी, जर करायला तुम्ही द्यायचं असेल तर मग आम्हाला पैसे जास्तीचे द्या, हम्म कारण मोठा एखादा डेव्हलपमेंट आहे. पण इथं कसं होतं माहिती का, तुम्ही सगळं खूप डिफाईन केलं असतं, मग तुम्ही पॅरल चेंजेस करू शकता ना, थोडे थोडे थोडे. इथं तुम्ही मागा यायला का तयार होत नाहीत, कारण इट इज एक्सेप्टिंग कम्प्लीट कन्फिगरेशन बरोबर. हम्म. नाही इकडे ते ते नाही नाही, ते कळालं, पण मला विचारायचं आहे,
आता आपण समजा अजाईल मध्ये आहे, तर अजाईल मध्ये त्याचं जे प्लॅनिंग आणि ते सगळं ते कसं होतं, कधी होतं, कोण करतं का? विदाउट नाही नाही प्लॅनिंग तर नाही होणार. नाही विदाउट प्लॅनिंग नाही. म्हणजे प्लॅनिंग मध्ये आपण स्कोप मध्ये सगळं मोठ्या मोठी जे गोष्टी आहेत, सगळं लिहून घेतो इथे. कुठे? प्रिपरेशन त्यांच्या सगळे टीम काय हम्म. काय पाहिजे तुम्हाला स्कोप मध्ये, सेल्स पाहिजे, रिटर्न पाहिजे, किंवा SD पाहिजे, पाहिजे, हे सगळं स्कोप काढला. स्कोप मध्ये हम्म. नंतर आणखी थोडे डिटेल्स ऍड करतो. ओके, हे हम्म. झालं इथं. आता बिझनेस ब्लूप्रिंटची गरज नाही पडणार तुम्हाला. तुम्ही हम्म. काय करणार? तुम्हाला इथे स्कोप मध्ये सांगितली सायकल, मग तुम्ही काय करणार? O2C ची सायकलची एक स्टोरी बनवणार. तुम्ही नाही, हम्म. बिझनेस बनवणार. तुम्ही मग हम्म. आपण त्यांना हे देणार की बाबा हे बघा, हे आमचं स्प्रिंट इतके इतकं आहे, तुम्हाला काय काय पाहिजे स्प्रिंट मध्ये. म्हणजे हम्म. म्हणलं नाही मी तुम्हाला, बघितलं का तुम्ही 23 तारीखच्या नंतर डायरेक्ट एक ठेप लिहिले, 30 29 30 लिहिलंय का? नाही. हा, 29 30 का नाही लिहिले? कारण ते 29 30 31 त्या स्टोरेज बनवतात प्रिंट रिलेटेड. स्टोरेज म्हणजे काय? त्याच्यात रिक्वायरमेंट लिहितात त्यांना काय काय पाहिजे. हम्म. म्हणजे तुम्ही जी प्लॅनिंग बनते ना, मग ते हे, मग आता आता हे जे आहे ना, अशा ह्या स्टेजेस एक दोन नसतात, अशा स्टेजेस जवळजवळ 6 8 10 असू शकतात. 6 तर असतील ना ऍटलीस्ट. 6 ते 8, 2 वर्षाचा प्रोजेक्ट जर म्हणलं तर. तरी किती दिवस चालतं मग अजाईल? दोन्ही प्रोजेक्ट 1.5 ते 2 वर्ष चालतात, कारण काम तेवढंच असतं. फक्त अजाईल मेथड ह्याच्यासाठीच वापरायची की बिझनेस आणि आपल्यामधले कॉन्फ्लिक्ट किंवा वाद कमी व्हावेत. त्यांनाही काही सरप्राईज मिळू हा नये हा. आणि आपल्यालाही त्यांच्याकडनं काही सरप्राईज मिळू नये. हम्म. कारण हे बेसिकली जे आपण ऍक्सेलरेटर मध्ये असं म्हणू शकतो की ऍक्सेलरेटेड मध्ये आपण जेव्हा रिक्वायरमेंट गॅदरिंग करतो तेव्हाच त्यांचं मत मांडलं जातं ना, आणि आपण येस, जेव्हा गो लाईव्ह होतो तर तेव्हा त्यांना कळतं की यांनी काय केलंय. बट अजाईल पेक्षा मध्ये फायनल त्यांचं प्रिपरेशन मध्ये इथे. हा, आणि अजाईल मध्ये आपण त्यांचं प्रत्येक जी 4 स्टेज आहे त्याच्यानंतर फॉलोअप घेत असतो. येस, 4 स्प्रिंट. हा, स्प्रिंट नंतर. हो हो, 4 स्प्रिंट नंतर. एक स्टेज इज इक्वल टू 4 स्प्रिंट. 4 हम्म. स्प्रिंट मध्ये स्टोरीज मध्ये रिक्वायरमेंट आणि आपण डेव्हलपमेंट करून देतो त्यांना. आलं लक्षात? आलं लक्षात पियुष? हो हो. हेच महत्वाचं. म्हणजे इट्स आता आज कोणी कोणी असा मेथॉडॉलॉजी वापरू शकतो कोणी. आता ह्याचे बेनिफिट तुम्हाला, मला झालेला बेनिफिट सांगतो हा. एका ठिकाणी आता 2 वर्षाचा प्रोजेक्ट आहे. 2 वर्षात जर गव्हर्नमेंटने काही चेंज केला तर तो आपल्याला अडॉप्ट करावाच लागेल ना हम्म. आपल्या प्रोजेक्टमध्ये. जर हम्म. अशा मेथॉडॉलॉजी असलं तुम्ही काय म्हणणार, अरे यार तुम्ही हे आता सांगितलं. बिझनेस आता बिझनेस काय म्हणणार, हे गव्हर्नमेंटचं यार, इट्स लिगल, वी रिक्वायर्ड, त्याशिवाय आम्ही बिझनेस करू शकत नाही. तुम्हाला मग इच्छा असो नसो ठीक आहे, तुम्ही पैसे मागताल, पण तुम्हाला हे सगळं रिवर्क करावंच लागणार नाही इथे. हम्म. हा, मग तुम्ही जर इथे जर अजाईल मेथॉडॉलॉजीला असताल तर तुम्ही काय म्हणणार, ठीक आहे 3 4 स्प्रिंट झाल्यात किंवा चला 3 स्टेजेस झालेत, तर 3 स्टेज मध्ये मी एंड करतो. ओके, हम्म. गव्हर्नमेंटचा चेंज झाला, कारण मला जीएसटीच्या वेळेस तसं झालं, एक प्रोजेक्ट चालू होता. ते म्हणे की तुम्ही आता प्रोजेक्ट सुरू केला इम्प्लिमेंटेशनचा, जीएसटीचा पुढच्या वर्षी जीएसटी येणार आहे, मग कसं करणार? आपण काय सांगितलं मग, आपण प्रोजेक्ट जीएसटीचे जे चेंजेस येतील, तेच दिलेले चेंजेस, ते आपण अखेरची जी आपली 5 नंबरची स्टेज आहे त्याच्यामध्ये ऍड करून टाकू. त्यासाठी आपण वाटलं तर थोडासा टाइम स्पॅन करू. बरोबर? हा. म्हणजे ह्याच्यात दोन्ही मेथड होतात. समजा मला काय झालं की रिटर्नच्या ह्याच्यामध्ये मला रिटर्न समजा 1 मार्च ते 28 मार्च, तर मी काय करतो, 15 मार्चला जर माझं काम झालं तर मी सांगतो की माझी स्टोरी रिटर्नची संपली आहे. इफ कॅन वी स्टार्ट दी प्रिंट फोर स्टोरी? जर त्यांनी येस म्हटलं, आमची रिक्वायरमेंट फ्रीज आहे, तुम्ही स्टार्ट करू शकता, तर तुम्ही ही सुद्धा स्टोरी स्टार्ट करू शकता अकाउंटिंग. हम्म. म्हणजे तुम्हाला अलीकडे पण नेता येतं
आणि रिटर्न मध्ये जर काही गॅप्स आले तर कुठे पण जाता येतात. जसं आता आमच्या केसमध्ये काय झालं तुम्हाला सांगतो. दिवाळी आली राईट. हम्म. दिवाळीमध्ये आम्हाला 7 दिवस सुट्टी असते. सेम क्रिसमस मध्ये बिझनेस. मग बिझनेस काय म्हटलं की तुम्ही इथे काय करा, डिसेंबर मध्ये तुम्ही स्कोप कमी करा आणि तो स्कोप पुढच्या महिन्यात वाढवा, किंवा स्टोरेज स्टार्ट करा. कंप्लीट नाही झालं तरी चालतील, कारण आमच्याकडनं इनपुट देणं होणार नाही क्रिसमस मंथ असल्यामुळे, कारण आमची मॅक्झिमम पब्लिक खूप पोर असते. तुम्ही काय करता, जानेवारीमध्ये ढकला आणि तुम्ही स्कोप जानेवारीमध्ये कव्हर करून टाकतो. म्हणजे तुम्हाला पुढे पण ढकलता येतात आणि पुढे पण मोडता येत. काय म्हणून काय याला कळालं? अजाईल म्हटलं जातं. ओके. आलं लक्षात? हम्म. ह्या अशा मेथड्स असतात वेगवेगळ्या. तर मला वाटतं आता बऱ्याच कंपन्या, आणि आता नाही की अजाईल फक्त एसीपी साठीच वापरलं जातं. दुसऱ्या टाईपचे जे प्रोजेक्ट निघत आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा लोक म्हणतात की अजाईल इन्व्हॉल्वमेंट दाखवायला आहे. कारण मला आठवतंय, मी इन्फोसिसला असताना त्यांनी अजाईलचं ट्रेनिंग मॅन्डेटरी केलं होतं. हम्म, हम्म, हम्म. मग त्या ट्रेनिंग मध्ये हेच सांगतात स्टेज काय असतं, स्प्रिंट काय असते. हम्म. म्हणजे ऍडजस्टमेंट कशी होते, म्हणजे रिक्वायरमेंटची. जर काही नवीन रिक्वायरमेंट्स आली तर पुढच्या स्प्रिंटला कशी जाते, तुमचं अर्ली वर्क झालं तर कसं होतं, म्हणजे याची ट्रेनिंग दिली जातात त्यांची. आपण आपल्याला फक्त त्याच्या पुरतं, बाकी ज्यांना मोर डिटेल मॅनेजमेंट लेवलचं पाहिजे ते मॅनेजमेंटच्या लेवलचं घेतात, आणि आपण आपल्या स्कोप पुरतं डिवाइड करून घेतो. क्वेश्चन्स असतील तर विचारा. म्हटलं तर आपण इथं बघू शकतो अजाईल मेथडॉलॉजी बघ. त्याचं काय सॅम्पल डॉक्युमेंट असेल तर ऑनलाईन. अजाईलचं नाही, ह्याचं आहे. कारण हे कसं, मी जसं म्हणलं नाही, अजाईल फेमसच कधीपासून झालंय बघा. तो थोडं आधी होतं, पण मी जास्तीत जास्त जे प्रोजेक्ट मध्ये दिसतंय ना मला, 21-22 पासून दिसते, किंवा 20-21 पासून दिसते मला हे. पहिले अगोदर जास्त वॉटरफॉल होतं का? काय म्हणतात, अगोदर अगोदर असाच मेथडॉलॉजी होती, कारण एससीपी ची मेथडॉलॉजी होती ना. हम्म. राईट. म्हणून ते इथे वापरायचे. नंतर अजाईल मेथडॉलॉजी बेनिफिट लक्षात यायला लागले त्याच्यामुळे. ठीक आहे, अजाईल मेथडॉलॉजी इज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अप्रोच दॅट एम्फसाइज फ्लेक्सिबिलिटी, कोलॅबोरेशन अँड कस्टमर सेंट्रिसिटी. तिन्ही शब्द बघा आपण जे डिस्कशन मध्ये केलेत ते त्या रिलेव्हंट फक्त नाही. Flexibility म्हणजे काही चेंजेस ऍड किंवा सबट्रॅक्ट करता येतात. कोलॅबरेशन म्हणजे बिझनेसचं कोलॅबरेशन हर ह्याच्यामध्ये असतं, बरोबर. कस्टमर सेंट्रिक, आपण कस्टमरला इन्व्हॉल्वमेंट मध्ये घेतो, बरोबर. हम्म. तर अशा पण पद्धतीने ऍक्च्युली मग अजय मग प्रोजेक्टचं कॉस्टिंग पण वाढत असेल ना? कॉस्टिंग वाढू शकतं, कारण ते अजाईल म्हणजे काय, फ्लेक्सिबिलिटी. जर बिझनेसने काही ऍड करायचा प्रयत्न केला, प्रोजेक्टचं कॉस्टिंग वाढू शकतं. मग ह्याच्यामुळे काय होतं, काही लिगल रिक्वायरमेंट जर आल्या तर मॅन्डेटरी बिझनेस आपल्याला देतच आणि आपण करून देतोच. हा, जर लिगल असेल बिझनेस तर, आणि जर दुसऱ्या रिक्वायरमेंट असतील आपण पैसे मागणार आणि बिझनेस मध्ये पैसे देईल, ओके ना. हम्म. ओके. आता जसं तर जीएसटी आलं नसतं तर ते प्रोजेक्ट टाइमला संपले असता, बरोबर. हम्म. जीएसटी आलं, आता ते इन्व्हॉल्वमेंट तर करून घ्यावीच लागणार होती, लिगल होतं. बिझनेस काय हम्म. म्हटलं मग, किंवा एनिवे जीएसटीचा प्रोजेक्ट आलेलाच आहे, आम्ही दुसऱ्याला दिलं असतं, ते तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करा, काय चार्जेस ते थोडेसे वाढवा, थोडं जे टाइम हम्म. ड्युरेशन वाढेल ते. अदरवाईज काय झालं असतं, मग तुम्हाला नवीन सिस्टीम भेटली असती, पण त्याच्यात जीएसटी टॅक्सेस नसल्यामुळे तुम्हाला ती होल्ड ठेवावी लागली असती, बरोबर.
हम्म. आणि मग ती जीएसटी करून रन करून घ्यावी लागली असती. म्हणजे तुम्ही जे काम केलंय ते होल्डवर गेलं असतं, म्हणजे किंवा करून सुद्धा पार्क पार्क करावं लागलं असतं. Right? Tax आपला. इथे बघितलं का? अ फ्रेमवर्क दॅट युजेस फिक्स्ड लेंथ इरिटेशन कॉल्ड स्किम्स टू बिल्ड अ प्रोडक्ट इन्क्रिमेंटली. इन्क्रिमेंटली म्हणजे थोडं थोडं वाढत वाढत. स्क्रम म्हणजे तेच का? स्क्रम आणि स्क्रम म्हणजे तेच. स्क्रम म्हणजे स्प्रिंटच असतं स्क्रम म्हणजे. स्क्रम म्हणजे स्क्रमच्या आतमध्ये स्किम्स येतात. ओके. ठीक आहे, पुन्हा ते लिहिलं पण असेल अजाईल प्रोजेक्ट मॅनेजमेंट. बेनिफिट्स ऑफ अजाईल मेथड: इमिडिएट फीडबॅक, अडॅप्टेबिलिटी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, टाइम इफिशियन्सी.